उबर तुम्हीही बुक केली असेल, तुम्हालाही एखाद्या माणसानं पिकअप केलं असेल, पण समजा तुम्ही उबर बुक केली आणि त्यातून माणसाऐवजी थेट माकडच अवतरलं तर? असंच काहीसं दुबईत घडत असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. उबरनं खरंच उबर मंकी नावाची सुविधा सुरू केली आहे का? दुबईत खरंच प्राण्यांना कार ड्रायव्हर म्हणून परवानगी आहे का? नेमकं हे प्रकरण काय, या सगळ्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेऊया. उबर जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स देतं, अगदी छोट्या इकॉनॉमी कारपासून ते लक्झरी वाहनांपर्यंत. उबर आता मंकी राईड पण देते की काय, असा प्रश्न या व्हिडिओला पाहून अनेकांना पडलाय. व्हिडिओतला या सोशल मीडिया क्रिएटरने उबर मंकी नावाची राईड बुक केल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. या महिलेनं 15 मिनिटांच्या अंतरासाठी लॅम्बॉर्गिनी कार बुक केली. तिनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही राईड 4968 AED म्हणजेच सुमारे 1 लाख रुपयात बुक केली. पण खरी गंमत तर पुढे असते, कारण लॅम्बॉर्गिनीचं दार उघडत एक माकडच ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतं. आता इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना या महिलेनं लिहिलंय, दुबईमध्ये उबर असं काम करते. मी उबर मंकी निवडला. माझा उबर आला आणि ती लॅम्बॉर्गिनी उरूस आहे. मला ही कार खूप आवडते. माकड चांगला ड्रायव्हर वाटतोय. मला वाटतं मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकते. पण मी त्यांचं लायसन्स तपासलं नाही. त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही हेही मला माहीत नाही. तरीही तो बरा वाटतोय आणि त्याच्या कारची आवडही छान आहे. मला त्याच्या लाल रंगाचा इंटिरियर खूप आवडला. आमच्या हॉटेलपर्यंत 15 मिनिटांचा प्रवास आहे. फक्त तो कार क्रॅश करू नये हीच आशा. हां, पण या व्हिडिओत ते माकड कार चालवताना दिसत नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या महिलेला कैक प्रश्न विचारलेत. हे खरं आहे की AI जनरेटेड? हे कायदेशीर तरी आहे का? अरे, या पैशात आयफोन मिळेल. आम्हालाही हाच प्रश्न पडला की खरंच उबर अशी सेवा देते की काय? हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे की काय? संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ AI जनरेटेड वाटत नाही. हां, पण दुबईत मंकी उबर नावाची अशी कुठलीच सेवा उपलब्ध नाहीये. अर्थातच हा व्हिडिओ प्रमोशनसाठी किंवा मग मनोरंजनासाठी शूट केला गेलाय. 2024 मध्येही दुबईमधील एक उबर राईड व्हायरल झाली होती, ज्यात एका महिलेनं उबर कॅमल बुक केली होती. वाळवंटात हरवल्यानंतर तिने ॲप उघडले आणि उबरवर कॅमल उपलब्ध असल्याचं दिसलं. थोड्याच वेळात दीपक नावाचा माणूस उंट घेऊन आला. त्या महिलेला उंटावरून प्रत्यक्षात राईड मिळाल्याने ती थक्क झाली होती. नंतर कळलं की हा व्हिडिओ प्रत्यक्षात जेटसेट दुबई नावाच्या एका स्थानिक टूर कंपनीसाठी तयार केलेला प्रमोशनल ॲड होता. ही कंपनी पर्यटकांना उंटावर सफारीची सुविधा देते. त्यामुळं हाही व्हिडिओ अशाच कुठल्या तरी हेतूनं बनवला गेला असावा असं अनेकांचं मत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.